इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध चाललेलं आहे त्यामुळं काही प्रमाणात गॅस टंचाई होईल अशी एक शक्यता आहे आणि ही शक्यता लक्षात घेऊन सरकारने वाणिज्य व्यापाराच्या माध्यमातून म्हणजे व्यावसायिक जो गॅस आहे तो देण्यास बंदी केलेली आहे. परंतु यामुळे जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी आहेत, सामाजिक न्याय विभागाचे असतील, आदिवासी विभाग असेल, इतर विभागाचे जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी शिकतात त्या हजारो विद्यार्थ्यांना, माझ्या खात्यामध्ये जवळपास 55,000 विद्यार्थी आहेत, आदिवासी विभागामध्ये 35,000 आहेत आणि बाकी सुद्धा विभागामध्ये अनेक विद्यार्थी आहेत. त्यांच्या जेवणाची तारांबळ होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टरांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. अशा हॉस्टेलमध्ये ज्या ठिकाणी जेवण बनवले जातात त्या ठिकाणी हा गॅस हा देण्यात यावा, ज्यामुळे मुलांना त्रास होणार नाही याची काळजी सरकारने घेतलेली आहे. आज यासाठी विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड व इतरांनी तो मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानुसार हे निर्देश सरकारने कलेक्टरांना दिलेले आहेत. नाही, जे सरकारी कार्यालय आहेत किंवा आता हे मंत्रालयासारखे जे विभाग आहे त्या ठिकाणी हा सरेंडरचा पुरवठा हा केला जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज होता की कालपासून त्या विद्यार्थ्यांना जेवण नव्हतं, त्यांना हॉटेलमधून किंवा इतर ठिकाणाहून जेवण आणून त्यांना द्यावं लागलं होतं, म्हणून त्यांना गॅस देण्यास कलेक्टरला ह्या सूचना दिलेल्या आहेत.